मित्रांनो, समोर आपण पाहत आहात ते मुरगावचे बस स्थानक. या स्थानकाशेजारी फार जुने असे आंब्याचे झाड असल्यामुळे हे स्थानक मुरआंबा या नावाने प्रसिद्ध आहे. आणि आपण आता ज्या रस्त्याने प्रवास करतोय, हा रस्ता गगनबावडा, तळेरे, वैभववाडी, कणकवली या दिशेने देखील जातो. असे हे आमचे निसर्ग संपन्न मुरगाव रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. मित्रांनो, मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर अशी शांतता, मंत्रमुग्ध करणारा हिरवा निसर्ग आपल्याला फक्त इथे आणि इथेच अनुभवता येतो. मित्रांनो, कोकणाला स्वर्ग म्हणतात आणि हा स्वर्ग अनुभवण्यासाठी तुम्हाला स्वतः कोकणात यावे लागेल. एकदा कोकणाला भेट दिल्यावर तुम्ही कोकणप्रेमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोकणकर म्हणतात, येवा कोकण आपलोच असा. नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉगच्या दुसऱ्या भागात मी चेतन मोहन शिर्के तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे. श्रीदेव काळेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे आई सावडा देवी व आई कालकादेवी मंदिराकडे. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. असं म्हणतात ना, आपण इथे तेव्हाच पोचतो जेव्हा आई आपल्याला बोलावते. चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत आईचे दर्शन व आईचा आशीर्वाद घ्या. चला तर मग. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. समोर पाहताय ते आई कालकादेवीचे मंदिर. मंदिरात देवीची मूर्ती नसून देवी पाषाण रूपात विराजमान आहे. आई कालकादेवी ही श्रीदेव काळेश्वराची माघारी म्हणजेच पत्नी, तर आई सावडा देवी ही श्रीदेव काळेश्वराची बहीण. या परिसरात आल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव नक्कीच येईल.
आई सावरा देवीचा जत्रोत्सव म्हणजेच आईचा वार्षिक उत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी देवीची पालखी वाजत गाजत भावाच्या म्हणजे श्रीदेव काळेश्वराच्या भेटीला जाते। पुन्हा पालखी मंदिरात येते। ढोल ताशाच्या गजरात पालखी नाचवत ग्रामस्थ आणि मानकरी कोहळ्याचा दिवा बनवून मंदिराला 5 प्रदक्षिणा घालतात। मानकऱ्यांच्या हातून हा कोहळ्याचा दिवा दीपमाळेवर ठेवला जातो आणि उत्सवाची सांगता होते। यानंतर देवीची आरती केली जाते आणि त्यानंतर देवीला गाराणी घातली जातात, नवस फेडले जातात। अशा प्रकारे हा देवीचा सोहळा संपन्न होतो। तर कसा वाटला आमचा व्लॉग? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।